अगं ये गंगे बोल ग रंगे. अगं गेला बघ गेला कोण ग गेला. गेला अगं कोण ग गेला. गेला अगं कोण गेला. बघ ना गेला कोण गेला. नमस्कार, माझं नाव सुभाष नकाशे, नृत्य दिग्दर्शक. अगं गेला माझा इंग्लिश सासरा गेला बाई गेला माझा इंग्लिश सासरा गेला. अगं गेला हिचा इंग्लिश सासरा गेला. अगं गेला हिचा इंग्लिश सासरा गेला. असा गेटअप एक तर मी आयुष्यात पहिल्यांदा करतोय आणि अशा गेटअपमध्ये पुन्हा ते अख्खं एक सॉन्ग भारून तो वन शॉट शूट करण्याचा अनुभव जरा रात्री मस्का पाव खाल्ला घाई घाई आणि पावणाऱ्यात अडकला बाई मग काहीच बोलला नाही. अगं मग तुला कसं कळलं. मला कळालं सारं काही. म्हटले फादर इन लॉ चालले का मला सोडून. ये बाई आता घे एकदाच रडून. आता नाही येणार वापस हा. हो ना. भारूड हे जवळजवळ खूप वर्षानंतर भारूड हे मराठी फिल्ममध्ये येतं आणि ते बघताना सुद्धा तुम्हाला खूप चांगलं वाटेल. चांगला 150 वर्ष जगला ग हा बुवा. जाच करून करून टाकला ग हा बुवा. गोरा गोमटा पण मनानं होता काळा. आम्हा बायांवर ठेवायचा मेला डोळा. आता कायमचा बंद झाला चाळा. याला गाडा लवकर नाही तर याला चाळा. आता ह्योच विचार पडलाय ग बाई. आता याला गाडायचा का जाळायचा. का जाळून गाडायचा का गाडून जाळायचा. का गाडून जाळून जाळून गाडून झाडू मारून. अहो काय विचार करता. बायकांच्या बाबतीत जर अशी दया येते असं सगळं बघितल्याच्या नंतर. कसं काय ते सगळं हे परिधान करून वावरत असतील आणि त्या वावराच्या बरोबर मग ती घरातली कामं असतील, परिवारातल्या सदस्यांचं सगळं करणं असेल, ते साडी ते केस आणि ते काय. लवकर उचला किरणी उशीर झाला ठेवू नका याला घरात. आमचं याच्याशी नव्हतं काही नात. आमच्या माणुसकीचा केला यानं घात. येड लागलं का काय तुला. म्हणजे हा तुझा सासरा नाही. अहो कसला आलाय सासरा. हा तर बैलाचा कासरा. सासऱ्यावानीच आम्हाला छळायचं ग बाई. तो एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मुळातच तो भारून खूप असा मेसेज ओरिएंटेड आणि तितकंच तो अट्रॅक्टिव्ह असे त्याचे शब्द, त्याचे बोल, त्याला साजेस असणारं ते लोकेशन, पुरातन काळातलं ते एक मंदिर, सगळंच कसं खूप ग्रेट असं होतं ते. गेला माझा इंग्लिश सासरा गेला बाई गेला माझा इंग्लिश सासरा गेला.